करायचं. हे ते पाहुणे शिकले, ते पाहुणे शिकले, ते पाहुणे शिकले, ते कशामुळे शिकले, एक उत्तर मिळायचं की बाबा हे सगळे अभ्यासामुळे शिकले. त्यांची ते पहिल्याच्या घरी काहीच नव्हतं, ते प्रशिक्षक झाले, प्राध्यापक झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक. शिक्षणामुळे जीवनामध्ये प्रगती होते, ते डोक्यात बसलं. मग काय करता येईल, मग अभ्यास करावा लागतो. मग त्याला कसं वाचावं लागेल. मग आपल्या मुलाला पण आपले जे मोठे मोठे पाहुणे त्यांच्याकडे कधीतरी घेऊन जातात. ते बघा ना, आपण घरात मोठे असून ते आपल्याला रिस्पेक्ट देत नाही. ही जाणीव लेकरं झाली पाहिजे. लेकरं अशी जाणीव झाली बाबा आम्ही घरात मोठे आहोत तरी ते आमचे काका श्रीमंत आहेत. मला वाटते 3 नाते खूप खतरनाक असतात. काका, मामा, आत्या, हे 3 नाते खूप डेंजर आहेत. तिघामध्ये आपण चांगलं असायला पाहिजे. मला असं वाटतं ते 3 नाते आपल्याला जर काही आपलं खरं काढून घ्यायचं असेल तर ह्याला बोललं पाहिजे. आमची मामी तर असं खतरनाक बोलायची मला, बाप रे बाप, त्यांचं ऐकले काय अंगावर कपडे फाडून द्यायची. तुमचं असंच आहे, तुम्ही तसेच आहे, असं बोलायचं, थोडा सफा असं बोलायचे. आम्ही गरीब होतो, आम्ही मला म्हणायची तुम्ही नांदेडला जाता, तिकडे वडिलांना बोलायला लागला. कारण मला MSc ला 3 पेपर होते, 4 पेपर असतात मला. 3 पेपर मी नापास झालो. फर्स्ट इयरला नापास झालो म्हणजे एक तिकीट लागली मला. मग मामी मला म्हणजे हे तिकीट लागली, मग तू नापास झालास आणि नसली तिकीट काय केलं असतास, कशाला बापाला बोलवलास, कशाला ही शेतामध्ये करेल. बापरे, असं मी लगेच त्यावेळी दिवाळी होती, मी लगेच बॅग उचलली, लगेच नांदेडला गेलो. मग इतकं ते फार असं कानात घुमलं बघा, असे ते कानात घुमलं की असं जवळच्या लोकांना बोलले असं वाटतं. जीवनात 2च माणसं प्रगती करू शकतात. नंबर 1 त्याचा कुठे ना कुठे अपमान झाला. नंबर 2 ज्याला गरिबी झाली आहे. 2च माणसं फक्त प्रगती करू शकतात. मला 100% वाटतंय की मग माझी रूम डॉक्टर गुरव सरांच्या शेजारी MSc ला शिकत असताना गुरव सर माझे खंजर टाकायचे. मला माहिती तू हुशार आहेस. मी तर MSc ला फर्स्ट इयर नापास झालो, तिकीट लागले मला, तर गुरु समज हुशार आहे. हुशार शब्द असा क्रमात बसवला मी. मग मी एका काना शब्द, त्यांचा एक काना शब्द. हुशार, मी एवढा अभ्यास केला की मी विद्यार्थी पहिला झालो, गोल्ड मेडलिस्ट. प्लस आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब त्यावेळेस होते, त्यांच्या सत्कार झाला विद्यापीठामध्ये माझा. तर त्यावेळेस ते म्हणले होते, जे आमचे प्राचार्य म्हणले की मोठ्यावर पहिला विद्यार्थी ज्याला फर्स्ट इयर तिकीट होती आणि गोल्ड मेडलिस्ट. एक सत्कार झाला MSc ला. जर माझ्या मामीने म्हणलं असतं आणि मला सरांनी हुशार म्हणून असं जीवनात घडलंच नसतो. पण आम्ही कुठलीच एक्झाम नापास झालो नाही. MSc ला गोल्ड मेडलिस्ट, सेट, नेट, गेट, DRDO, TIFR, बार्कमध्ये भाभा रिसर्च सेंटर अनुभव तयार होतोय. तिथं मला जॉब लागला होता. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये जॉब लागला होता मला. एवढं सगळ्या एक्झाम क्वालिफाय झालो. ठीक बसली. आता मला सांगा, आता मला मामी की म्हणत असेल का हो, मी जायचं घरी म्हणतो आजच वाढत बसते, घर पुसून काढते, मार्केट असेल, मी काय कशावर मिळालं मला सांगा. मग तो नातं तर तेच आहे की मी त्यावेळेस तोच होतो, आता मी तोच आहे. की कशावर बदललं, ते सगळं शिक्षण बदललं बेटा. त्याच्या डोक्यात बसवा. मान सन्मान सगळं शिक्षण मिळत असतं बेटा, डोक्यात बसवा. हे शिक्षणच असं आहे की जे आपल्या जीवनात पुढे घेऊन जाणार आहे. हा संकल्प आपण या कार्यक्रमातून घेऊन जायला पाहिजे. हाच लोकमत परिवार सुद्धा इच्छा आहे. आमची एकच इच्छा आहे की तुम्ही जीवनात खूप मोठे झालं पाहिजे. आईवडिलांना जेलमध्ये दिला त्यांना कधी विसरू नका. एक शब्द आपल्या आईवडिलांना कधी खोटा बोलू नका. चुकलं तर दोन्ही धरून पाया पडा, मग मी माफ कर, माफी मागा आईवडिलांची. पप्पा मला माफ करा, मी तू पुढे करणार नाही, मी त्या वाईट व्यक्तींना बोलणार नाही, वाईट मित्राला बोलणार असं म्हणा. काहीतरी चुकला तर पण त्याला खोटं बोलू नका, त्याला फसू नका. बघा हे दैवत, ह्या दैवताला नाराज केला तुम्हाला कुठलाच देव, मग तुम्हाला कुठलाच देव तुमच्यासोबत राहणार नाही. ह्या 2 देवाला सोबत ठेवत आई वडिलांना, मग तुम्हाला कुठलाच देव तुमच्यावर नाराज होणार. हे लक्षात ठेवा तुम्ही. मला असं वाटतं अरे ज्या मुलीला आई नाही ना, त्या आई मुलीला विचारा काय त्या आईची अवस्था असते. ती लेकरू तडपडते तिला. ज्या मुला वडील आहेत ना, त्या मुलाला विचारा काय वडिलांची अवस्था असते. अरे तुमचा बाप तुमच्या मागे हिमालया सगळं मागाय, असा हिमालया सगळं मागत थांबतो त्या दिदीच्या मागं की मी दिदी तू कर अभ्यास, तुला काही कमी पडू देणार नाही. अरे तो ज्या मुलीला वडील आहेत ना, त्या मुलीला विचारा काय तिची अवस्था आहे, काय ती लेकरू किती परेशान असते. आणि ती आई ती हिमालयासाठी सोबत आहे, तुला असं तुझ्या मागे पडो आप मैं आपके साथ हो, मैं तो कुछ कम नहीं. किती मोठी ताकद आहे. जर घ्यायचा प्रयत्न करा, आपल्या आई वडिलांची अपेक्षा ओळखा. बघा खूप मोठे होताल, एवढे मोठे होताल की बस. आमची तर आमच्या तीच इच्छा आहे की तुम्ही जेव्हा खूप मोठं झालं पाहिजे. आई वडिलांची तीच इच्छा आहे. आई वडील आणि गुरुजी आहेत, तिला खूप महत्व द्या. एवढंच मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो बेटा. आणि मी 2 गोष्टी सांगतो आणि थांबूयात आपण. की एक लहान मुलगा असतो, त्या लहान मुलाची वडील लहानपणी मारले असतात. आई त्याला भांडी घासून त्याला शिकवत असते. लहान मुलगा 6वीचा मुलगा आपल्या आईला खूप आई मला सहलीला जायचं, मला सहलीला जायचं. आई म्हणते नाही बाळ आपण जाऊ शकत नाही, आपल्याला पैसे भरणं होत नाही तेवढे सहलीचे. पण आई असं दैव होते. मला आठवते मी नांदेडला राहत असताना माझ्या आई मला काय करायची, म्हणजे माझी आई मला गहू ज्वारी बांधून द्यायची आणि म्हणायची माझे पैसे फक्त खायला वापरणार, शिवा म्हणायची मला.
खायला वापर. तुम्ही जातात आम्हाला तुला ज्वारी विकायची 200 रुपयाची 100 रुपयाची, तर ती माझ्या पैशाने फक्त तू खायला खा म्हणायची माझी आई. तर आई असं दैवत आहे, जिथं काम करत असते तिथं त्या घरमाता विनंती करते, तू पैसे घेते, त्याच्या सहलीचे 1000 रुपये करते. ज्या दिवशी सकाळी सहल जाणार आहे मग आईला ओरडतो, आई उठ उठ, माझी सहल, माझी मित्र जातील, माझी सहल निघून जाईल, मला डबा बांध, मला आंघोळ्या पाणी काढ. आई त्या आंघोळ्या पाणी काढून देते, मग आंघोळ करायला जातो. आई त्या चुलीवर, आई आंघोळ करताना मुलगा ओरडतो, आई मला जेवायला वाढ, मला डबा बांध. आई पटकन त्या चुलीवर पातेल असते, भाजी त्याच्यात ठेवलेली असते, पातेल उचलायला जाते, पातेल गरम असते, पातेल असं उचलते आणि आईचे दोन्ही हात भाजतात, कारण ते पातेल गरम असते. ती भाजी खाली पडते, आईच्या डोळ्यातून खळखळ पाणी येते. मुलगा बघतो तर काय भाजी सांडलेली आहे, आईच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. 6वी 7वीचा मुलगा हो बघतो आई तर तसंच चपाती त्या चुलीवर तवा ठेवते, चपाती लाटते, चपातीला वाढते, जेवायला वाढते. दोन्ही हात भाजलेले असल्यामुळे ते चपाती लाटता येत नाही, ते डोळ्यातून खळखळ पाणी यायला लागते, ते पदरात पुसत असते, मुलगा ते बघत असतो. आणि आई त्याला डब्बा बांधून देते, पुन्हा परत 20 रुपये देते, बाळ बताशे खा, पेढे खा, सहलीमध्ये सरासोबत आता तुमची आई सांगते, माझी आई मला सांगायची सरांना सोडून जाऊ नकोस, बाहेर फिरू नकोस. मग आई त्याला 20 रुपये देते, मुलगा सहलीत निघून जातो, आई कामाला निघून जाते. आई संध्याकाळी आपलं बाळ येणार म्हणून आई दारात थांबलेली असते, बाळाची वाट बघत. तुमची आई वाट बघते हो, 10 मिनिट लेकीला उशीर झाला, आईच्या आतर मग होते, कसं काय आणले लेकरू माझं, कसं काय माझं लेकरू आणले, कधी वडाता ओळखणार आहे. मसनात गेल्यावर ती बिचारी एवढी तुमच्या जीव लावत आहे, बिचारी कर्म करत असते, माझं 5 वाजता येणार आहे, कसं काय आले, कसं काय आले. आणि तो मुलगा मला पळत येतो. आईला मिठी मारतो, जरा आले की 7वीचा मुलगा मिठी मारतो आणि आई म्हणते, बाळा बताशे खाल्ले, पेढे खाल्ले, काय काय केलं सहलीमध्ये, काय काय पाहिलं त्याला विचारत असते. तो मुलगा काय करतो, आईला ते कागद पुढे करतो. आई कागद उघडून बघते तर त्यात पक्कड असते. आईला जाणीव होते, त्या मुलाला जाणीव होते की माझ्या आईचे हात सकाळी भाजले, म्हणून मुलगा आपल्या आईच्या हात परत भाजले, पक्कड घेऊन येतो. त्या लोक परिवाराची हीच इच्छा आहे की तुमच्या आईवडील खूप कष्टाने भाजायला गेले गावाकडं, एक चांगली यशाची सक्सेसची पकड तुमच्या हातात द्यावी, ही आमच्या इच्छा आहे. बघा, आपल्या आईवडील तुम्ही नाराज करू नका, त्यांच्यावरती आपले करा, खूप अभ्यास करा, खूप मेहनत करा. पूर्ण ज्याही ठिकाणी तुम्ही क्लासला असाल तर पूर्ण विश्वास करा. आज जर तुम्ही आरसे डेमो लेक्चर पण करून बघू शकता बेटा, आरसे मेन ताकद असेल टीचिंग, आम्ही कधीच कमी पडणार नाही. कारण आपल्या 23 वर्षापासून क्लास घेतोय, जो विद्यार्थी पहिला आहे तो बिलॉंग टू द आरसीसी, नीट असो ते जेई असो, पूर्ण ताकद आमची एक्सपर्ट टीचर तुमच्या सोबत असते बेटा. मी एवढं तुम्हाला सांगतोय, आधी डेमो लेक्चर करा, मग नंतर ठरवा, एवढं मी सांगू इच्छितोय. मी खूप वेळ झालं बोलतोय, आम्ही एकच माझ्या शरीरात इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन काढून बघा, माझी एकच इच्छा असते, त्या शिक्षण माहितीवर लख प्रकाश झालाय, त्याच्या 1000 पट लख प्रकाश तुमच्या जीवनात व्हावा, हीच मी भगवान त्र्यंबकेश्वराच्या पांडुरंगाची प्रार्थना करतो आणि कधीला कधीच ही प्रार्थना करतो. आणि आपल्या आईला विसरू नका, त्यांचं जीवन अर्ध जीवन जर गेलं बेटा, इथून पुढे त्यांना खूप सुखी ठेवा, एवढीच मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. मला तुम्हाला, कारण तुम्ही ह्या नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्याचे साधे विद्यार्थी नाही आहेत, तुम्ही टॉपर विद्यार्थी आहात. तो टॉपर तुमचा सत्कार झालाय लोकमत सगळ्या परिवाराकडनं. ह्या सत्कार म्हणजे तुमच्यावर खूप जबाबदारी आता आलेली आहे, चांगलं वागण्याची, चांगलं राहण्याची, ही तुम्ही जबाबदारी पूर्ण करता ही आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला परत जीवनात खूप उंच भरायला घेण्यासाठी, आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. एखादा शब्द चुकून हाताने बोलला असेल तर माफी समजून घ्यावी, कारण एक इच्छा विद्यार्थी घडवावे ही पांडुरंगाच्या आत्मेतून सांगतोय. आणि ही चुकून एखादा शब्द चुकून गेला असेल तर भावना समजून घ्यावी. बस थँक्यू सो मच. लोकमतच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आजचे हे विद्यार्थी जे घडतायत, खरं तर आजची जनरेशन खूप शार्प आहे, खूप स्मार्ट आहे, पण त्यांच्यावरती पालकांनी पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. आणि जसं सरांनी अत्यंत सोप्या भाषेत पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि पाल्यांनाही समजेल इतक्या सोप्या भाषेत, जसं लोकमत नेहमी कडक लिहित राहतं त्याच कडक भाषेत, परंतु समजेल अशा भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं हे खूप
खूप कमी ठिकाणी असं शिकायला किंवा समजायला मिळतं. आजच्या एकंदरीत या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांचेच डोळे उघडलेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अभ्यासाबरोबर चांगले संस्कार घेतले आणि तुमच्यामध्ये किती ताकद आहे, योग्य ठिकाणी ते मार्गदर्शन जर तुम्ही घेतलं तर विद्यार्थी म्हणून, पुढे पालक म्हणून आणि पालकांचे उत्तम पाल्य म्हणून तुम्हाला हवं असलेलं, तुम्ही बघितलेलं स्वप्न हे साकार होऊ शकतं. मला खात्री आहे की आपण सर ज्या उद्देशाने, ज्या अपेक्षेने या पुण्यनगरीमध्ये आलेला आहात, नाशिकमध्ये आलेला आहात, नाशिकची खासियत आहे, एखाद्याला जर आपलं केलं तर मग त्याला सोडत नाही. आणि आज जे तुम्ही जे काही सांगितलेलं आहे, मला खात्री आहे की इथले विद्यार्थी, इथले पालक खूप सुजाण आहेत. एकदा त्यांनी ठरवलं की ते करून सोडतात, अशी ही पुण्यनगरी आहे. त्यामुळे परत एकदा आपल्या सर्वांचं, आपल्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. आणि ज्यांना ज्यांना जे व्हायचं आहे ते होण्याकरता सरांनी सांगितलेल्या 3 गोष्टी त्या आत्मसातच करू नका, ते प्रत्यक्षात करा. तुम्हाला कोणीच थांबवू शकणार नाही. 12वी मधला सत्कार असेल, इंजिनियर झाल्यानंतरचा सत्कार असेल, डॉक्टर झाल्यानंतरचा सत्कार असेल, तो लोकमत घडून आणेल RCCच्या माध्यमातून. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सो मच. 3 दिवसाचं